शिवा आणि कमी देवा काही गाई चिवडी आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविलामान लाज भय शंका दुराविलामान नकळे साधन या परती गाई चिवडी आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने तुका म्हणे आता आपल्या सायासे तुका म्हणे आता आपल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे गाई चिवडे आपल्या छंदे मनाच्या आनंदी आवडीने पांडुरंगा करू चरन्तं दिवन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रारुता या विनावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वतीं भगवती निशेषजाड्यापहा ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी तीन शिरे सहा हात तया माझे दंडवत सेवे लागी वैष्णवा संगती सुखवाटी जीवा आणि कमी देवा काही नेनी गायीची उडी आपल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने प्रस्तुत झाली प्राप्त अशा प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगतवंदने जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा चार चरणाचा आणि वैष्णवांच्या संगतीची मागणी करणारा हा भंग आहे. विठ्ठल सेवेकरता सुरुवात करणे अगोदर थोडक्यात परिहार द्यायचा तो असा की परमपूजनीय प्रातस्मरणीय सद्गुरु बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त चालू असणारा हा भव्य दिव्य सोहळा प्रभू दत्तात्रयांच्या या पवित्र प्रांगणामध्ये
या भूलोकावरच अवतरलेल्या या वैकुंठ धामामध्ये परमपूजनीय बाबाजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये हा सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्यामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा परमपूजनीय बाबाजींच्या आज्ञेनं माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. सर्व मंडळी या ठिकाणी थोर मंडळी आहे, ऐकणारी ही उच्च कोटीचे ज्ञानी आहेत, मागे जे उभा राहिलेले आहेत सर्वच कीर्तनकार आहेत, सर्वच मोठे आहेत. मृदंगाचार्य ही दोन्ही महान आहे, परंतु उणीव एकच आहे, तुमच्या समोर सांगणारा जो काही ज्ञान देणार आहे तो मात्र अल्पज्ञानी आहे. विठ्ठल अनेक दिवसापासून मनामध्ये इच्छेनं असं कुठंतरी घर करून ठेवलेलं होतं आणि त्या इच्छेचं जी काही वासना होती आज ती खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसते. असं महाराष्ट्रातील तरी एकही कीर्तनकार असा नसल की ज्याच्या मनामध्ये देवगडला येऊन बाबाजींच्या सान्निध्यामध्ये कीर्तन करावं अशी एखाद्याने इच्छा केली नसल. इच्छा ही सर्वांची असते, परंतु इथं आल्यानंतर प्रत्यक्ष बाबाजी समोर बसल्यानंतर जे हाल होतात ते अर्जुनाने पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. विठ्ठल उन्हाळ्यामध्ये घाम येणं याच विशेष नाही, या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्येही घाम पडतो. कारण ज्ञान द्यायचंय कोणाला, परत ज्यांच्याकडून ज्ञान सर्व ग्रहण करतात अशा समोर बोलणं प्रजे योग्य नाही. परंतु ज्ञानोबरायांनी सांगितल्याप्रमाणे ना तरी बालक बोबडा बोले या ज्ञानोक्तीप्रमाणे बाबाजी समोर बसलेले आहेत. उगा आपल्या एका बालकाचं कौतुक करावं, उगाच त्याला मोठं म्हणावं, त्याचा मोठेपणा मिळवायचा, हे संतांचे लक्षण आहे. सेवेकरता निवडलेला भंग तुकोबारायांचा वैष्णवांच्या संगतीचा मागणी करणारा, प्रार्थना करणारा हा भंग आहे. संत मालिका पाहिली, संत वाङ्मय पाहिलं तर प्रकर्षाने हे आपल्या लक्षात येईल की कधी कधी संताकडे मागितल्या जातं पण देवाविषयी मागितल्या जातं. कधी देवाकडे मागणी करतात परंतु संतांविषयी कधी कधी देवाकडे मागणी ही देवाकरताच केली जाते. विठ्ठल कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती. याच्यातही मागणी केलेली आहे परंतु संतांकडे केलेली आहे, देवाकडे निरोप पाठवलेला मग देवाविषयी केलेली आहे परंतु संतांकडे केलेली आहे. तुम्ही संगाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. म्हणजे संतांकडे मागणी केली आहे परंतु देवाविषयी, देवाच्या प्राप्तीविषयी मागणी केलेली आहे. कधी कधी देवाकडे मागणी केली जाते परंतु संत संगतीविषयी, ज्यावेळेस संतांच्या संगतीची मागणी करायची आहे आणि देवाला विनंती केली जाते. विठ्ठल
म्हणजे मागायचं देवाकडं, परंतु संतांच्या सवलतीविषयी मागणी करायची. ऐके देवा हे विनंती करी हे सर्पमाने देवाकडे मागणी करायची, परंतु संत संगतीची. कधी देवाकडेच मागणी करायची आणि देवाच्याच प्राप्तीविषयी. आजच्या या अभंगामध्ये परत मागणी ही देवाकडे आहे, मागणी देवाकडे आहे, परंतु संगती मात्र संतांची करताय, मागताय. तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा काही योग प्राप्त झालेला होता की त्या योगाचं क्षम व्हावं अशी तुकोबारायांची इच्छा होती. अर्थातच योग प्राप्त होणं हेच मुळात कठीण आहे. कोणाच्याही जीवनामध्ये हा योग प्राप्त होत नाही, मी अगोदरच सांगून गेलो. महाराज या भूमीवरती, या स्टेजवरती महाराज कीर्तन करणं हा सगळ्यांच्या जीवनातील योग नाही. म्हणजेच योगच अगोदर काय अवघड आहे, परंतु प्राप्त झालेला योग टिकवणं त्याही पेक्षा अवघड आहे. म्हणून तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, योग तर अवघड आहेच, पण त्याच्यापेक्षाही क्षम काय आहे, अवघड आहे, कठीण. योगा होणी क्षम, म्हणजे योगापेक्षाही क्षम काय आहे, अवघड आहे. परत पैसे मिळवणं एवढं विशेष नाही, पैसे मिळवणं एवढं विशेष नाही. आजच्या जीवनामध्ये परत कितीतरी असे लोक आहेत, आपलं त्यांच्याकडे पाहत असताना सामान्य रूपाने आपण पाहतो. त्याच्यामुळे आश्रमामध्ये काळे बाबा येत असतात, पांडुरंग बाबा. असं सप्ताहामध्ये ते आले, त्यांच्याकडे जर पाहिलं, त्यांचा अवतार पाहिला, लोक म्हणते काय असं रे बाबाकडे. काल्याच्या दिवशी तिथल्या एका माणसातून त्यांचा थोडा वाद निर्माण झाला. वाद निर्माण झाल्यानंतर तो म्हणायला लागला, तुझ्याकडे जर पैसे नसेल तर मी देऊ का. पांडुरंग बाबा, तुझ्याकडे नसेल तर मी देतो. सगळे लोक हसायला लागले. आता याच्याकडे काय असेल, हा माणूस नुसता घोड्यावर इकडं तिकडं फिरतोय, 4-4 दिवस आंघोळ करीत नाही, याच्याकडे काय असेल. त्याने सांगितलं, तुझ्याकडे जर नसेल तर मला मागून घे, मी देतो तुला चहा द्यायला पैसे. त्याने तोऱ्या सांगितलं, काय तुझ्याकडे तरी, तुझ्याकडे तरी काय म्हटल्याबरोबर त्यांनी आपलं जे गाठोडं काढलं, 2-3 गाठणी सोडल्या, त्याच्यातून 5,000 रुपये काढले. हे सांगायचंय, पैसा मिळवणं एवढं अवघड राहिलेलं नाही, पण ते टिकवणं खूप अवघड आहे. विठ्ठल पुराणामध्ये असे कितीतरी उदाहरण आहे की ज्याच्यामध्ये राज्य प्राप्त झालेलं आहे. महाभारतामध्ये धृतराष्ट्राचं उदाहरण सर्वांना माहित आहे. परंतु राज्य प्राप्त झालं योगायोगाने. पंडू राजा आजारी काय पडावा, तो गतप्राण काय व्हावा, आणि अनावधानाने त्याच्याकडे आलेलं हे राज्य पण नाही टिकवता आलं. म्हणून तर
वर्णन केलेलं आहे. पुत्रस्नेही मोहितो, म्हणजे पुत्रस्नेहाने मला जेवढा लीन होऊन गेला त्या पुत्रस्नेहामध्ये शेवटी राज्य धुळीस मिळावं लागलं, नाही टिकवता आलं. तर अशी कितीतरी उदाहरणं आहे. बापाने पैसा कमावला आणि लेकाने परमपूजनीय वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णदेवजी बाबा नेहमी सांगायचे, बाबा हो तुम्ही मुलांकरता पैसा कमवून ठेवू नका, त्यांना कमवण्याची अक्कल द्या. विठ्ठल एवढाच पैसा कमवा तो त्याला कमीत कमी नोकरीपर्यंत पुरल, तिथून पुढे त्याला कमवण्याची अक्कल द्या. हे खरे संस्कार आजच्या जीवनामध्ये महत्वाचे आहे. आज आपण पाहतो एवढे काही लोक पैसे कमवून ठेवतात, एवढे पैसे कमवून ठेवतात, शेवटी त्यांना स्वतःला वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं. ज्यावेळेस ते गतप्राण होतात, पाणी पाजणारी मुलं नसतात, ते तिकडून फोन करून सांगतात आमची कंपनी आम्हाला सुट्टी देत नाही, तुम्ही तिकडं कसं तरी उरकून घ्या. म्हणजे जीवनामध्ये संस्कार महत्वाचे आहे. मला हे सांगायचंय, आपण कमवून ठेवलेलं मला टिकवणं खूप अवघड आहे. विठ्ठल पुराणामध्ये दृष्टांत आलेला आहे नहुष राजाचा. परंतु राजा पुण्य कमवलं, पुण्याच्या जोरावर स्वर्गाचा राजा झाला. स्वर्गाचा राजा होणं एवढं सोपं नाही. शतमुख संपत्ती स्वर्गीची, 100 अश्वमेध यज्ञ करावे लागतात, त्यावेळेस कुठे स्वर्गाची प्राप्ती होती. तर त्याने किती पुण्य कमवलं असेल. मला जेवढं पुण्य कमवलं स्वर्गाचा राजा झाला. पण ज्ञानोबराय वर्णन करतायत, नवशो स्वर्गाधिपती झाला, परी राहाटी भांबावला. मला ते राज्य पाहिलं, ते स्वर्गाचं राज्य आहे, तिथं काय कमी आहे. चिंतामणीच्या सारखं आहे, कल्पतरूचे उद्यान आहे, दुधासाठी जेर्शी नाही, काम दिलो आहे. मला तरी वाटतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात तरी आता काही थोड्या दिवसामध्ये गावरान गाय देशी गाय कशी असते हे सांगायचं झालं तर इथे येऊन पहा असं म्हणावं लागेल. विठ्ठल परंतु राजा इंद्रपदाला प्राप्त झाला. एवढं ऐश्वर्य त्या ठिकाणी त्याने पाहिलं. आता कधी त्या पदापर्यंत गेलेला नव्हता आणि त्या पदावर जाणारे, उच्च पदावर जाणारे जास्तीत अक्कलवान असते असं पण काही नाही. बाहेरच्या दरवाजाने जातात, आतल्या दरवाजाने जातात आणि मग जगाचं वाटोळ करून ठेवतात. असा तो राजा त्या पदावर बसला आणि भांबावला, चळ सुटला त्याला. झालं असं म्हणजे पहिला जो इंद्र होता त्या इंद्राची असणारी पत्नी तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी करू लागला. तीही घाबरली. तिला वाटलं आता करावं काय. शेवटी ती देवगुरु बृहस्पतीकडे गेलेली आहे. बृहस्पतीकडे गेली आणि त्यांना हे सगळं सांगितलं. त्यांनाही काही करता येणार गेलं. जरी देवगुरु होते तर ह्या माणसं ज्ञान देतात कोणाला.
ज्याच्याकडे काही घेण्याची क्षमता आहे त्याला ज्ञान दिलं जातं. पण त्याला आकलीचाच पत्ता नाही, त्याला ज्ञान देऊन काय? पालथा घातल्यावर किती पाणी टाकलं म्हणजे भरत नाही. त्याने सांगितलं तो माझंही ऐकण्यासारखा नाही आहे. पण मग आता मी काय करू? पहिल्या इंद्राची पत्नी होती, आता मी काय करू? बृहस्पतीने उपाय सुचवला. ठीक आहे, तू काय कर. परत जर त्याने अशी मागणी केली तर त्याला एकच सांगावं, मी तुला वश होईल, तुझी इच्छा पूर्ण करेन, परंतु तू असं काही वाहन घेऊन ये की आतापर्यंत त्या वाहनाचा कोणी उपयोग केलेला नसा. गुरु आहे, बृहस्पती आहे, देवांची गुरु आहे. चाणक्ष बुद्धी होती. त्यांना वाटलं आता इथं तर तू गुंतल्या जाईल, पण तू त्या पदाला प्राप्त झाला तर एवढाही नालायक नव्हता. तिथपर्यंत गेलाय ना. त्यांनी विचार केला तर तिची अशी मागणी असेल तर आतापर्यंत घोडागाडीचा उपयोग केलेला आहे, बैलगाडीचा उपयोग केलेला आहे, असे अनेक रथाचा उपयोग केलेला आहे, परंतु रथाला ऋषींना मात्र कोणी जुंपलेला आतापर्यंत मी ऐकलेलं नाही. त्यांनी सप्त ऋषींना पाचारण केलं आणि रथाला जुंपलं. रथाला जुंपलं, स्वतः त्या रथावर आरूढ झालेला आहे, हातामध्ये चाबूक घेतला आणि चाबकाचे फटके कमी लागायला लागले म्हणून लाथाने मारायला लागला. आणि ते लाथाने कोणाला मारलं? महाराज. त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी होते, त्यांना लाथाने मारलं. दुर्वास त्या ठिकाणी होते. दुर्वासांना राग आला, उन्मत्त झाला, सत्तेचा माज आला. सर्प 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 करायचा. त्याच ठिकाणी शाप दिला, जा सर्प होऊन पडशील. पुढं व्हायचं ते झालं. दृष्टांत कशासाठी सांगितलं लक्षात आलं? परत दृष्टांत याच्यासाठी हा सांगितलेला आहे, जीवनामध्ये स्वर्गाचं राज्य मिळालं म्हणजे काय झालं? योग प्राप्त झालेला आहे, परंतु त्या योगाचं मात्र क्षम करता आलं नाही. विठाल परत ही उदाहरणं तुकोबरांसमोर होते. जीवनामध्ये वैष्णवांची संगती प्राप्तही होईल, सुख प्राप्तही होईल, परंतु ते टिकवणं मात्र अवघड आहे. तुकोबराय आज जिज्ञासू या अवस्थेमध्ये आरूढ झालेली होती. पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त असे 4 अवस्था आहे. त्याच्यामध्ये त्याला काहीच कळत नाही की पापमा जर होईल तर नरकात होईल. हे कर्म मी करतोय त्याने मला पाप होईल की मी नरकात जाईल, असं कुठल्याही प्रकारचा तो विचार करत नाही. त्याचं नाव आहे पामर. विठ्ठल. दुसरा वर्ग आहे विषयी. एवढी करत मागणी विषयी कधी करत नाही. विषयी परमार्थिक नसतो असं नाही, परमार्थही करतो, पण परमार्थ करत असताना मला तू इथपर्यंतच पोहोचतो, तो फक्त संसार पुरता मर्यादित राहतो, जास्त काही मागणी करतच नाही. वाढावी संतान, गृही व्हावी धनधान्य, म्हणजे तोही एवढं उत्कट नाही. जर देव पावला तर काय अडचण नाही, जरी पावला आणि जरी मागायचं असलं तर हेच मागणी त्याची असते. विहिरीला पाणी लागू दे, आता पोरीचं नाही, पोराचं लग्न होऊ दे, मी 10 वाऱ्या करीन, हेच मागण्या ते करत असतात. त्याला विषय म्हटलं जातं. आणि मग विषयीची भक्ती करतात.
परत त्यांची भक्ती दिवसाला बदलते. चतुर्थी आली की चौथ मोठी पाहे की गणेशाचाही होय, आणि 14शी म्हणे माय तुझाची ओ दुर्गे. म्हणजे गणपती उत्सव झाला, नवरात्र आला का लगेच गोंधळा येऊ जगदंबे, गोंधळा येऊ, म्हणजे अशी मागणी करतो. ते विषयी आहे, आपल्याला त्याच्याकडे जास्त जायचं नाही. परत तुकोबाराच्या अवस्थेवर आरूढ होते ती जिज्ञासू अवस्था आहे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐशी तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्त माझे. म्हणजे वृत्तीवर जे आरूढ झालेले आहे, परत संत संगतीमध्ये संत सत्शास्त्र श्रवणाने आज तुकोबर आहे त्या अवस्थेवर आरूढ झालेले आहे की खरं जे सुख आहे ते संतांच्या संगतीमध्ये आहे. सुखतो संतन की माही, संतांच्या संगतीमध्ये सुख आहे. परंतु ते सुख, ती संगती टिकवणं मात्र आपल्या हातामध्ये नाही. विठ्ठल म्हणून तुकोबर आहे दीन होऊन देवाकडं प्रार्थना करताय. देवा आम्ही देवा शक्तीने भागवतीने करुणा, देवा आम्ही करुणा भागतोय, विनंती करतोय. आपण कशाची विनंती करताय, काय विनंती करताय, का तुकोबरायांना विनंती करण्याची गरज पडलेली होती? ती याच्यासाठी गरज पडली की वैष्णवांची संगती तुकोबरायांना मिळालेली होती, परंतु ती संगती टिकून राहावी याच्यासाठी तुकोबराय विनंती करतायत शेवटच्या चरणामध्ये. ती मागणी तुकोबराय करताय. देवा ज्या वैष्णवांची संगतीचे सुख प्राप्त झालेलं आहे ते सुख असंच टिकून राहावं म्हणून विनंती करताय की तुका म्हणे आता तुझ्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे. देवा जे सुख आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते सुख असंच टिकून राहावं. कारण सुख टिकून राहतच नाही. आपण जरी एखाद्या वस्तूचं पदार्थाचं मिळालेलं जे काही सुख आहे ते टिकवण्याचा कितीही प्रयत्न केला मग ते टिकत नाही. मग ते टिकवण्याची ताकद आपल्यामध्ये नाही. आपण उगाच गुरगुर करत राहतो, हे मी करेल ते मी करेल, मला जी ताकद आपली नसते. पण ती ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे प्रार्थना तुकोबराय करतायत. हे देवा आम्ही शक्तिहीन आहे, आम्ही अबला आहोत, बलहीन आहोत, म्हणून जे सुख मिळालेलं आहे ते सुख असंच टिकून राहावं
याच्यासाठी विनंती करताय तुका म्हणे याचा आपुल्या सायाशी तुमच्या प्रयत्नाने ती सुख काय करा टिकून ठेवा. पण तुकोबर आहे चतुर होते. काही माणसं खूप चतुर असतात, मागणी करतात, पण मागणी करत असताना कधीही मागणी नाही करत. मागणी करण्याचं एक वातावरण असतं. जुनी कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. असं एक माणसाला पैशाची गरज पडली, पण त्याने आपल्या नातवाला सावकाराकडे पाठवलं. सावकाराकडे पाठवलं, त्याने सांगितले 1000 रुपये आपल्याला घेऊन ये. तो सावकाराकडे गेला. सावकार वरच्या मजल्यामध्ये होते. वरच्या मजल्यामध्ये होते. हा तिथे गेला. आता पैसे मागायचं सोडून दिलं आणि म्हणे सावकार तुमची एवढी मोठी तब्येत झाली, दरवाजातून कसं बाहेर काढायचं तुम्हाला? कारण ते पैशाच्या सुखामध्ये सुखावला आणि 36 फुट धावला. लहान भरपूर झालेला होता. मागे 2-3 वर्षापूर्वी बाहेरच्या देशातली एक बाई मुंबईला आली होती ऑपरेशनसाठी. पेपरला वाचलेलं असेल तर लक्षात येईल. मला तिच्यासाठी स्पेशल मालवाहू विमान लागलं होतं. मुंबईला ज्या दवाखान्यात ठेवायचं तर त्या दवाखान्यात तिच्यासाठी स्पेशल रूम बनावं लागले. त्या रूमला दरवाजा नाही, स्वेटर, ते पण मोठं. तिला ते विमानातून काढायला क्रेन होतं. क्रेन मधून गाडी टाकायचं, गाडीतून परत क्रेननी त्या दवाखान्यात ठेवायचं. तिचं वजन काही जास्त नव्हतं, एक 5 क्विंटल होतं फक्त. सत्यस्थिती आहे. तसा एवढा नव्हता. पण मग त्याने सांगितलं सावकार आता तुमचं एवढं मोठं शरीर झालेलं आहे, घराच्या बाहेर कसं काढायचं? तो सावकार होता, पैशाने उन्मत्त झालेला होता. असं खवळला, नौकराला आवाज दिला, या बांधून टाका. मुलगा येणार म्हणून बाप त्या ठिकाणी गेला. आज्याने त्या मुलाच्या बापाला पाठवलं, त्याच्या मुलाला पाठवलं. जा बरं, तो काय येईना, त्याला त्या ठिकाणी पाठवलं. त्याला पाठवल्यानंतर तो तिथे गेला. म्हणजे सावकार माझा मुलगा आला होता. म्हणे हो. कुठे आहे? तो काय बांधलेला आहे?